मला काय वाटलं माहितीये का, ही शमिका ना आपल्या देवांश मध्ये जरा जास्तच इंटरेस्ट घेते. म्हणजे बघ ना, सारखे सारखे फोन काय करत असते देवांशला, दिवसभर कामाबद्दल काय बोलत असते. आता इतक्या लांब मीटिंगला जायचं होतं, देवांशला घेऊन गेली बाकी सगळ्यांना सोडून. आणि रिसेंटली किती वेळा घरी आली होती आपल्या. सगळ्यात हाईट म्हणजे सईची साडी घातली रे तिने. नेसली. तेच ते तुला कळलं ना. तुला काही गडबड नाही वाटत का यार? कसं आहे अंजली, मला स्वतःचीच कामं भरपूर आहेत, त्यामुळे मी दुसऱ्यांच्या बिझनेसमध्ये ना नाक खुपसतच नाही. ती सई पण अशीच आहे तुझ्यासारखी, मंद. अरे त्या शमिकाला आउटसाइडच्या बाईला स्वतःच्या मॅरेज पासून किती लांब ठेवायचं किती नाही, हे साधी अक्कल नाहीये रे तिला. त्या शमिकाला लांब ठेवायचं सोडून फ्रेंडशिप काय करत बसते ती तिच्याशी. तुला सांगते ओंकार, मॉम शपथ, तिच्या जागी जर मी असते ना तर नवऱ्यावर स्पाय सारखी नजर ठेवली असती. स्वतःला मेकअप मधून फुरसत मिळत नाही आणि म्हणे नवऱ्यावर लक्ष ठेवणार. हा, काही म्हणालास तू? तू काही म्हणूच नको, मी सांगते ते ऐक. एकीकडे ती शमिका स्मार्ट, मॉडर्न, जॉर्जियस, एकदम हिरोईन सारखी, आणि दुसरीकडे आपली सई बावळट काकूबाई कुठली. बघ तू लिहून घे माझ्याकडून, सईने आत्ताच काही केलं नाही ना तर देवांश त्या सईला सोडून शमिकालाच घरी घेऊन येतील. शट अप यार अंजली, उगाच मूर्खासारखं ना काही पण बडबडू नको. दादा सई वहिनीला सोडून ना बाकी कोणाचाच विचार करत नाही, आणि त्यांचं ना एकमेकांवर एवढा विश्वास आहे म्हणून त्यांचं नातं इतकं स्ट्रॉंग आहे. उगाच काय पण बोलायचं. आणि तू काय वहिनीला नाव ठेवतेस का? तिला ना चांगलंच कळतं लोकांची काळजी कशी घ्यायची, लोकांना कसं सांभाळून घ्यायचं ना तिला नीट कळतं. उलट तू अशा फालतू गोष्टींमध्ये एनर्जी घालवण्यापेक्षा ना तिच्याकडनं शिक. स्वतःला काय येत नाही माझ्या वहिनी काकूबाई. तू उगाच माझ्यावर घसरू नकोस. आणि ती तुमची सई ती आहेच काकूबाई. यु नो व्हॉट अंजली, मला तुझ्यासोबत वाद घालण्यात ना काहीच इंटरेस्ट नाही. मी दमलोय, मी झोपतोय. गुड नाईट. मी काहीतरी बोलतीये मी तुझ्याशी. बहिणीचा स्पून कुठला? वहिनीचा स्पून कुठला? खूप कौतुक आहे ना त्या काकूबाई सईचं. ती सई किती चांगली हाऊसवाईफ आहे हे दाखवूनच देणार आहे मी आता सगळ्यांना. ग्रेट हाऊसवाईफ सई. उद्या खरी मज्जा येणार आहे आता. वा,
सई हा सई माझं आवरलं. माझी बॅग कुठे आहे? बॅग तिथेच हॉलमध्ये टेबलवर ठेवली आहे बघा. तुमची गडबड व्हायला नको ना म्हणून आधीच आणून ठेवली होती रात्रीच. अच्छा ठीक आहे, मी बघतो. थँक्यू. सई सई हा काय झालं? अहो इकडे या ना प्लीज. आले देवांश. लवकर या. हा काय झालं? अरे बॅग 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 कुठे बॅग आहे? हा इथेच कुठे आहे? इथेच ठेवली होती मी. नाही आहे ना पण आता. गायब कशी काय झाली अचानक? अहो मी इथेच ठेवली होती देवांश. अरे रोजच्या जागेवर ठेवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अहो, ते- तुम्हाला माहिती आहे ना, ऑलरेडी उशीर होतोय मला म्हणून. हो पण तुमची गडबड होऊ नये म्हणूनच मी आधीच खाली ठीक आणून आहे ठीक आहे, फाईन फाईन. इकडे थोडा वेळ आहे. हो. एवढं काम करून मला निघायचं आहे. वेळ झाला, प्लीज लवकर हा, चला. शोधते. प्लीज प्लीज इथेच प्लीज असणार आहे कुठेतरी. मी एकदम अच्छा, ते कुठे आहे बघा, कुठे please. आहे का? माझ्याकडे वेळ कमी आहे. इथे पण नाहीये. इथे देवांश जरा एक मिनिट हा, इथे काय केली रे? मला तर आठवे मी इथेच ठेवली होती. सई जे काय करायचं आहे प्लीज लवकर करा. मला खरंच उशीर होतोय. बापरे दूध. सई मी बघते. हो चालेल प्लीज बघा तेवढं. इथे काय करताय तुम्ही? शोधा ना बॅग कुठे. हो शोधते. मला ना ते मी इथेच ठेवली होती पण कुठे काय गेलं? चाललंय? तुम्ही काम करा. मी बघते कुठे आहे ते. जे काही करायचं लवकर करा. सई कुठे ठेवली आहे मी? इस्त्रीसाठी कपडे आहेत का? हो हो आहेत. एकच मिनिट थांबा मी आणून हो देते. हॅलो हॅलो हॅलो. ते कपडे इम्पॉर्टंट आहेत का? अहो, पण ते- आता माझी बॅग शोधा, ती जास्त इम्पॉर्टंट आहे. भैया आप रुको, तो थांबेल थोडा वेळ. अहो, तुम्ही पण ते बॅग- कपडे अहो, द्यायचे. नाही ना सई, ते नंतर ना, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. मला पळायचं आहे. 9ची मीटिंग आहे माझी. भैया आप रुको, थांबेल तो. तुम्ही शोधा बॅग शोधा प्लीज ते- प्लीज. सई थांब, मी देते इस्त्रीचे कपडे. जा लवकर. हो देवांश. अंजली प्लीज तेवढी भाजी टाकली तिथे लक्ष दे ना प्लीज. जरा 2 मिनिटासाठी फक्त प्लीज. मी फ्रूट्स खाते सई. अंजली प्लीज अगं, नाही तर भाजी करपून जाईल. प्लीज तेवढं लक्ष दे. मी परत येते ना लगेच. हां फाईन. मी तुमच्या ना रूममध्ये चेक करते. रूममध्ये परत असेल. लवकर जे काय करायचं लवकर आले आले करा. आले आले थांबा. रोजच्या जागेवर ठेवायला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाहीये. सई अहो कुठे आहात? सापडली का बॅग? सई नाही ना तिकडे पण नाहीये. मी इथेच ठेवली होती. अहो काय काय म्हणजे मला कळत नाही. मी काय रिॲक्ट करू याच्यावर? देवा सॉरी 2 मिनिटं द्या ना. मी अरे यार मीटिंग आहे ऑफिस 2 मिनिटं द्या. मी मध्ये. शोधते. अरे यार आजचाच दिवस का सई? मी तर इथे- काय बोलू मी आता तुम्हाला? मला सिरियसली कळत नाही. सापडली. का? सापडली. इथे कोणी ठेवली होती? मी इथेच अच्छा ठेवली ठीक आहे, होती सोडा bag. सोडा सोडा सोडा. बरं आता बसा. मी नाश्ता घेऊन नाही नाही आले. नाश्ता वगैरे काही नको तेव्हा शाहू असं काय उशीर करताय? झालाय ऑलरेडी. आता काहीच नको बरं, बॅगच्या. ठीक आहे तुमचा डबा घेऊन आले. थांबा आता तसंच जाऊ नका. डबा कशाला? डबा आले नको. आले. अंजली अगं भाजी करपायला लागली. अंजली पण सई सई नसेल तर ठीक आहे सोडा, पण नाही, लवकर करा जे काही करायचंय. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये आता प्लीज. भाजी करप. अगं भाजी करपायला लागली. अगं करायचं सई. गॅस बारीक करायचा ना अंजली. शिल तू बाजूला हो. बिचारी करपलीस ग. अरे अरे वायफायला काय झालंय आता? आता रिपेअर कशी करणार? करेन मी माझ्या पद्धतीने. राहू शांत राहा. आला मला. सई टिफिन झालाय का? प्लीज लवकर आणा, मला निघायचंय.
देवांश झाला फक्त 1-2 मिनिटं फक्त. अरे यार काय चाललंय, आधी बॅग आता टिफिन. हो झालं झालं. हा शमिका. अरे कुठेस तू? अजून पोचला का नाहीयेस? नाही बस 1 मिनिटात घरून निघतोय मी आता. तू अजून निघाला नाहीयेस? देवांश, अरे 9 वाजता मीटिंग आहे आपली. आय नो आय एम सो सॉरी, जरा गोंधळ झाला होता. मी बस निघतोय. मी लवकरात लवकर पोहोचतो, लवकरात लवकर. दिस इज सो अनप्रोफेशनल देवांश. मला तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही. लिसन, मी बस हॅलो हॅलो. हे घ्या दादा, 10 कपडे आहेत, लिहून ठेवा ना. किती वेळ लागतोय तुम्हाला बॅग शोधायला? एवढा वेळ, डबा करायला एवढा वेळ, किती उशीर होत आहे? काय चाललंय, का ओरडतोस? अरे ओरडू नको तर काय करू? रोजचं ठरलेलं काम आहे ना हे, मग तसंच व्हायला काय प्रॉब्लेम आहे? आणि यांच्यामुळे तर शमिकाचं ऐकून घ्यायला लागतंय मला. हो जरा शांत हो. झालं डबा झाला. सॉरी जरा माझी गडबड झाली. डबा घ्या ना प्लीज. कसली गडबड? रोजचं काम आहे ना हे. अरे मला कळत नाही, जर आपल्याला जबाबदारी हँडलच होत नाही तर जबाबदारी घ्यायचीच कशाला? सिंपल आहे ना. देवा, अरे तिच्यावर कशाला ओरडतोय? ती बिचारी सिरियसली बिचारी. यांच्यामुळे तर शमिकाचं ऐकून घ्यायला लागतंय मला. अरे रोजचं ठरलंय, जाऊ द्या, मला नाही बोलायचं. देवांश सॉरी, पण माझं राग ना अन्नावर काढू नका प्लीज. हा डबा घेऊन जा. मला डबा नकोय, फायनल, बाय. देवांश, नकोय मला. देवांश, ओ माय गॉड, हे तर मी इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा पण खूप ऑसम झालंय. द ग्रेट हाऊसवाईफ काकूबाई सई. किती छान घर सांभाळतेस तू. इतनी खुशी भगवान जी मुझे आज तक नहीं हुई. आई शपथ, काय मज्जा आली आज. देवांश काय ओरडलेत सईवर. सई, तुम्हाला जमत नाही तर तुम्ही असं करता कशाला? जबाबदारी घेता का? गोड वा अंजली, काय स्मार्ट आहेस का तू. सई बेबी, तुला ना असं पॅनिक मोड मध्ये बघितलं ना की मला मज्जाच येते. आणि आज तर डबल बोनस मिळालाय. तू पॅनिक पण झालीस आणि देवांशाने तुझी फाईट पण झाली. देवांश डायरेक्ट निघूनच गेले. गुड जॉब अंजली, गुड जॉब. ही न्यूज मॉमला सांगायला पाहिजे. मॉम तर अशी प्राऊड फील करेल ना. हाय मॉम. मॉम, आज मी इतका मोठा सीन क्रिएट केला ना, तू बिलीव्हच नाही करणार. मॉम, तुझा प्रॉब्लेम काय आहे? हे बघ, तुला माझ्याशी नीट बोलायचं असेल ना तेव्हाच तू फोन कर. तोपर्यंत मी तुला फोनच नाही करणार. ओके, बाय. सगळा मूड स्पॉइल केला. पण मॉमला कळत कसं नाहीये. मला जर या घरात परमनंट व्हायचं असेल तर त्या सईला आधी आउट करावं लागेल. मी त्यासाठी करते ना मी हे सगळं. कसं समजू हिला? सई, बस झाला आता. किती वेळ अशी तोंड पाडून राहणार आहेस तू? चल ये नाश्ता करायला. नाही आई, मला भूक नाहीये. अगं, भूक नसायला काय झालंय? एक तर सकाळी लवकर उठलीस आणि उठल्यापासून नुसतं कामच करतेस तू. पण काय उपयोग झाला त्याचा? हे पण काही न खाता पिताच निघून गेले ना. त्यात डबाही नाही घेऊन गेले. वरून शमिका मॅडमचं सगळं ऐकून घ्यावं लागलं ते वेगळंच. काल मोठ्या तोंडाने म्हणाले होते मी की सगळी तयारी करून ठेवेल.
मला कुठे काय जमलं, एक काम धड जमलं नाहीये मला. एखादा माणूस सकाळी सकाळी कामाला जाताना किती प्रसन्न मनाने जातो, आणि आज माझ्यामुळे ते चिडचिड करून निघून गेले. आई, मला ना कळत नाही आहे मी काय करू. माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी काय घडली. हे बरोबर बोलतेस तूच चुकलीस. सगळी चूक तुझीच आहे. बघते ना मी, तुझ्याचमुळे देवांशला सगळं आयतं हातात मिळायची सवय लागली. एक हाक मारली की धावली लगेच त्याच्या मागे. हेच चित्र आहे ना आपल्या घरचं. आणि देवांशचं तरी काय वेगळं आहे. त्याला असं वाटतं आपली बायको हसत हसत डोंगर सुद्धा पेलू शकते आपल्यासाठी. त्याच्याकडे बघणारच आहे मी, पण सगळ्यात मोठी चूक तुझी आहे. कोणालाच एवढं आपल्या डोक्यावर बसवून घ्यायचं नसतं. आई, असं कसं म्हणताय तुम्ही. असं प्रेम आहे त्यांच्यावर, म्हणूनच त्यांच्यासाठी हे सगळं करते ना. आणि ते थोडे सांगतात मला की हे सगळे कामं कर म्हणून. हो, पण तो माणूसच आहे ना. आणि हा माणसाचा स्वभावच असतो. एखादी गोष्ट त्याला सहज मिळायला लागली ना की तो ती गोष्ट गृहीत धरायला लागतो. आणि मग त्यांनी फार काही होत नाही, पण त्या गोष्टीची किंमत कमी होते. कळलं. आई, तुम्हाला खरं सांगू का, जेव्हापासून त्यांना हा जॉब लागला ना तेव्हापासून खूप बिझी झाले. आम्हाला जो वेळ मिळतो ना तो फक्त सकाळचाच. मग त्यांची बॅग भरून देणं, रुमाल देणं, घड्याळ देणं, नाश्ता देणं, त्या निमित्तानेच मला त्यांच्या जवळ राहता येतं, त्यांचा वेळ मिळतो. अगं बाई, एकमेकांबरोबर राहण्याचे इतरही मार्ग असतात. त्यासाठी असं असिस्टंट बनून त्याच्या मागे मागे राबायची काय गरज आहे तुला. आणि तू जर असं वागायला लागलीस ना तर तो सुद्धा तुला असिस्टंट समजूनच वागेल तुझ्याशी. चालेल मग. नाही, असं काही करणार नाहीयेत ते. हो, मग आज काय केलं त्यांनी. त्याला दिसत होतं एका वेळेला तू 4-4 गोष्टी करतेस. अगं, तू डबा भरत असताना तो त्याची बॅग शोधून घेऊ शकत होता, पण केलं का त्यांनी तसं. नाही, लॅपटॉप मध्ये डोकं खुपसून बसला. जे काम तो ऑफिसला जाऊन सुद्धा करू शकला असता. केलं का त्यांनी. नाही ना. सई, देवा माझा मुलगा असला तरी जे चूक आहे ते चूक आहे. काय करू आई, मला नाही कळत काय. घ्या आता ते पण मीच सांगायचं का. हो. अगं, तू त्याच्यासाठी जे कष्ट घेतेस ना त्याकरता त्याला फक्त तुझं कौतुक नाही तर तुझा आदर वाटायला हवा. लग्नाआधी तुम्ही एकमेकांचे मित्र होतात की नाही, मग त्या मैत्रीची त्याला आठवण करून दे. आणि आज तो जे काही वागलाय ना त्यासाठी चांगलं खडसव त्याला. ते नाही जमणार. अगं, मग डेटवर जा एकमेकांबरोबर. तिथे तरी मनमोकळेपणाने बोला एकमेकांशी. पटतंय का. पटतंय, पण आज नाहीये शक्य आहे. का. आज हळदी कुंकू आहे ना. अगं, मग काय झालं. मी आहे, अंजली आहे, आम्ही बघू की सगळं. तुमचं ह्या विषयावर बोलणं होण्यापेक्षा ते हळदी कुंकू अजिबात महत्वाचं नाहीये. ऐक माझं सई, आता तरी एकमेकांना प्राधान्य द्या. तुमच्या नात्याला गरज आहे त्याची. ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. व्हेरी गुड. पण आधी नाश्ता करून घे. देवांच्या ऑफिसला गेला ना तिथे काहीतरी खाऊन घेईलच. आई, मी आधी फोन करते ना त्यांना, मग नाश्ता करूया. जा, त्याशिवाय चैन नाही पडणार तुला. मी आले. हो, जा. तोपर्यंत मी ते हळदी कुंकवाची तयारी करायला घेते. हा.
वाट बघायला लावतोस देवांश. आज लवकर यायला सांगितलं होतं तरी पण माझ्या शब्दाला काही किंमतच नाहीये का? May I come in? Come in. I'm so sorry. I'm really very sorry. पंधरा मिनिट देवांश, 15 मिनिट लेट आलायस तू. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. So sorry. खरंच सॉरी. सॉरी नाही, काय होणार आहे? गेलेली वेळ परत येणार आहे का? आय नो. आपण लगेच मीटिंगला सुरुवात करूयात ना. आय एम रेडी. आपण लगेच सुरू करू. ओके? मीटिंग नाहीये. व्हॉट? का? तुझ्यामुळे मला मीटिंग पुढे ढकलावी लागली. पण का? आय मीन मी येतच होतो ना. रिअली? त्या फोन कॉलवर क्लिअर झालं होतं की तुला यायला डेफिनेटली उशीर होणार आहे. मी काय करणार होते देवांश? यु नो व्हॉट, मी शमिका दीक्षित आहे. आजपर्यंत मी कुठल्याही मीटिंगला उशीर केला नाही, कधीच. पण आज तुझ्यामुळे, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मला माझा शब्द पाळता आला नाही. बट यु नो व्हॉट, आय एम रिअली व्हेरी शुअर तुझ्याकडे यासाठी काहीतरी स्पेसिफिक आणि छान कारण असेल, हो ना? काय कारण होतं? निघता निघता सईने थांबवलं तुला का? तिला काहीतरी हवं होतं? व्हॉट वॉज द रिझन? सईचा कॉल आहे. अनबिलिव्हेबल. खपत केला यांनी. लुक देवांश, मला माहिती आहे तुला तुझ्या बायकोचं खूप कौतुक, पण ऑफिस आवर्स मध्ये फक्त आणि फक्त कामाला प्रायोरिटी मिळाली पाहिजे. या स्पेसमध्ये पर्सनल लाईफ घुसवलेली मला चालणार. मी ते खपवूनच घेणार नाही, कळलं?